आज पाडवा आहे। पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोळणी एकत्रितपणे 3000 रुपये आजपासून या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। त्यासोबतच लाडक्या बहिणींना भाऊबीजचे पैसे कधी येतील याची सुद्धा प्रतीक्षा लागलेली होती। तर आजपासून खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि या ठिकाणी भाऊबीज चोळणी कधी येईल याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला पात्र असेल तर तुम्हाला सुद्धा भाऊबीजच्या निमित्ताने एकत्रितपणे 3000 रुपयांची चोळणी वाटप होणार आहे। तुम्हाला सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज चोळणीची आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 6000 रुपये आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकत्रितपणे आज भाऊबीज चोळणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा भाऊबीजच्या निमित्तानं वळणी वाटप होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांपासून म्हणजेच दिवाळी सुरू होण्याच्या अगोदरपासून सर्व सरकारी योजनांचे पैसे सर्व सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये सुद्धा दिवाळी साजरे करण्यासाठी दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या अगोदर वाटप झालेला होता। आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। त्यासोबत लाडक्या बहिणींना आता 23 ऑक्टोबर गुरुवार या ठिकाणी भाऊबीज आहे, तर या भाऊबीजची प्रतीक्षा सुद्धा लागलेली होती। लाडक्या बहिणींना वाटत होतं की भाऊबीज चोळणी मिळणार आहे की नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने आता डीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी ज्याप्रमाणे 3000 रुपयांची चोळणी देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 3000 रुपयांची चोळणी वाटप होत आहे। परंतु ज्या बहिणींकडे रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच रेशनधारक लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून 4 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। बघा, लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर अशा लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल परंतु त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी प्रमुख आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला या आनंदी निर्णयांचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु रेशनधारक लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, उत्पन्नाचा दाखला असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर हे आनंदाचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत। या निर्णयामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी सक्षम सुद्धा बनणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना भारत सरकार आणि राज्य सरकार भरपूर वर्षांपासून या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनामध्ये सामील होतं, परंतु भरपूर दिवसांपासून महिलांपर्यंत महिला सक्षमीकरण पोहोचलेलं नव्हतं। परंतु या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील तळागाळातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत सर्व महिलांपर्यंत महिला सक्षमीकरण पोहोचायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। अगोदर फक्त चूल आणि मुलं अशी सिच्युएशन होती, परंतु आता भारत सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय घेतल्यामुळे आता या ठिकाणी सर्व महिलांना सक्षम बनवायचं आहे, सर्व महिलांच्या हाताला काम द्यायचं आहे। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत। कालच याचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। याच्यामधून भरपूर लाडक्या बहिणी भरपूर महिला याच्यामध्ये सक्षम
माध्यम सुद्धा बनणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकत्रितपणे या 4 आनंदी निर्णयांच्या माध्यमातून सरासरी 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा वाटप होणार आहे। जर तुम्हाला 1 लाख रुपये अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना दिवाळीचा बोनस मिळालेला नसेल त्यांना बोनसचे पैसे वाटप होत आहेत का, त्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप केले जातील। तर या गॅस कनेक्शनसाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजेच्या ओवाळणीसोबत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर या गॅस कनेक्शनसाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत त्याची यादी संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। परंतु भाऊबीजेच्या ओवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे आणि 1 लाख रुपये अनुदान कशा पद्धतीने वाटप केले जात आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप केले जात आहे, तर त्याची माहिती अगदी सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। मागच्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ एकदम दमदार होणार आहे, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची माहिती समजणार आहे। तुमचा फायदा या ठिकाणी 100 आणि 100% होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर योजनांची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत नाही आणि जरी ती पोहोचली तर ती माहिती वेळ निघून गेल्यानंतर पोहोचत असते। परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलचा एकच उद्देश असतो की लाडक्या बहिणींपर्यंत वेळेवर माहिती पोहोचावी, लाडक्या बहिणींना सुद्धा वेळेवर या योजनांचा लाभ घेता येईल, वेळेवर लाडक्या बहिणींना सगळ्या गोष्टी मिळत राहतील। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, आपण भाऊबीजेच्या ओवाळणी, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे कशा पद्धतीने कोणाला आणि या ठिकाणी किती पैसे मिळणार आहे त्याची माहिती बघणार आहोत। त्या अगोदर हे 4 आनंदाचे निर्णय कोणकोणते लागू करण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय महत्त्वाचे ठरतील याची माहिती या ठिकाणी देतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणींकडून विचारपूस केली जात होती की आम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे, आम्हाला सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, स्वतःला सक्षम बनायचं आहे। तर अशा पद्धतीने विचारपूस सुद्धा केली जात होते। काही महिलांकडून अर्ज सुद्धा सरकारकडे दिले जात होते की लवकरात लवकर शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करा। तर या महिलांच्या म्हणण्यावरून आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून कालच निर्णय घेण्यात आलेला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। सरासरी आपल्या संपूर्ण देशामधील सरासरी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना शिलाई मशीनचा लाभ देण्यात येत आहे। सरासरी महाराष्ट्र राज्यातील 20 लाख लाडक्या बहिणींपर्यंत या शिलाई मशीन योजनेचा लाभ पोहोचवायचा आहे। त्यामुळे जर तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला शिलाई मशीन कुठे भेटणार आहे, याच्यासाठी कसा अर्ज करायचा, कोण कोण पात्र ठरेल याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर जे उर्वरित 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 3 आनंदाचे निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा, पहिला आनंदाचा निर्णय शिलाई मशीनचा होता, दुसरा आनंदाचा निर्णय पिठाची गिरणी। बघा लाडक्या बहिणींनो, ही जी पिठाची गिरणी आहे तर ही पिठाची गिरणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे, या पिठाच्या गिरणीसाठी कसा अर्ज, कुठे अर्ज करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यासोबत डंका मशीन, सोलर योजना, अशा पद्धतीने 4 आनंदाचे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। कोणत्या योजनेसाठी किती निधी, कोणत्या योजनेसाठी कोणत्या पात्रता, कोणत्या अटी याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा। 2 मिनिटांनंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून जाईल आणि तुम्ही सुद्धा कागदपत्रे जमा करायला सुरुवात कराल आणि अर्ज करायला सुरुवात कराल। लगेच तुमच्या बँकेमध्ये 15,000, 20,000, 1 लाख रुपयापर्यंत अनुदान जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये जर अशा पद्धतीने मेसेज मिळवायचे असतील तर त्यासाठी कागदपत्रे, अर्ज या गोष्टींची पडताळणी करणं गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतरच लाडक्या बहिणींना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता या योजनांचे अर्ज कुठे, कसे, कधीपर्यंत
कधीपर्यंत करायचे आहेत, याचा लाभ कसा घ्यायचा आहे, याचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवतो। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला माहिती आहे 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात झालेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो 20 ऑक्टोबर नंतर या ठिकाणी कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे पैसे आलेले नव्हते। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी निमित्त आम्ही बोनस वितरित करू अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले होते। परंतु 20 ऑक्टोबर गेला, 21 ऑक्टोबर गेला, तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचा बोनस आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होत्या। लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती राग सुद्धा बसलेला होता। तर ही नाराजी दूर करण्यासाठी, लाडक्या बहिणींचा राग शांत करण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। सरकारने डायरेक्ट 4 योजनांचे अर्ज सुरू केले। दिवाळीचा बोनस, 22 चोवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, तर याची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। या अपडेटमुळे लाडक्या बहिणींमध्ये आज दुपारपासून या ठिकाणी आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आज दुपारी सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS सुद्धा यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना उद्यापासून 22 ला सुरुवात होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 22 चोवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होत आहे। परंतु लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटींमध्ये आणि नियमांमध्ये बसत असेल त्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वाटप केले जातील। बघा याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला सरासरी 6 ते 8 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असायला पाहिजे। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या प्रमुख नियमांमध्ये, प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होणार आहे। आता या गोष्टी झाल्या गॅस कनेक्शनच्या विषयी। आता आपण बघून घेऊयात 22 चोवाळणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि लाडक्या बहिणींना ज्या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर या योजना कोणकोणत्या आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवतो। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला योजनांची यादी वाचून दाखवलेली आहे। बघा पहिली योजना शिलाई मशीन योजना, दुसरी योजना पिठाची गिरणी, तिसरी योजना या ठिकाणी सोलर असेल, त्यासोबत चौथी योजना आहे ती म्हणजे डांका मशीन। बघा लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी भारत सरकारच्या, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। 12 महिने या शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू असतात। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज कधी पण करता येत असतो, फक्त याच्यामध्ये तुम्ही पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत। बघा याच्यामध्ये पात्रता म्हणजे एक तर तुम्ही अनुसूचित जातींमध्ये असायला पाहिजेत, म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, NTC असेल, NTB असेल, NTA असेल, अशा अनुसूचित जातींमध्ये असाल किंवा भटक्या जमातीमध्ये असाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य दिले जाईल। जर तुम्ही ओपन प्रवर्गामधून अर्ज करणार असाल तरी पण तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। परंतु सर्वात अगोदर SC, ST, NTC, OBC या ज्या कास्ट आहेत तर यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी। बघा ही योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबवली जात असते। लवकरच पिठाची गिरणी योजना राबवली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। त्यासोबत डांका मशीन योजना, बघा ही डांका मशीन योजना डायरेक्ट भेटत नाही तर याच्यासाठी तुम्हाला 50% अनुदान मिळत असतं। सरासरी तुम्हाला 30,000 रुपये खिशातून भरावे लागतात, सरकारकडून तुम्हाला 25,000 रुपये मिळत असतात। एकंदरीत या डांका मशीनसाठी 55,000 रुपये अनुदान मिळत असतं। त्यानंतर या ठिकाणी शेवटचे सोलर, बघा सोलरसाठी सरकारच्या माध्यमातून सबसिडी सुद्धा वाटप होत आहे। बघा लाडक्या बहिणींना 22 चोवाळणी बोनसचे पैसे, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधीपासून वाटप होतील अशा पद्धतीने प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आलेले होते। त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप सुरू आहेत, त्यामुळे लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे वाटप होतील अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओवाळणी मिळण्याची दाट शक्यता आहे।